नमस्कार. युनिक रेसिपी विथ सुवर्णामध्ये आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत अत्यंत सोपे आणि अतिशय पौष्टिक असे राजगिऱ्याचे घावन. सर्वप्रथम 1 वाटी राजगिरा आणि अर्धी वाटी शेंगादाणे असे प्रमाण घेऊन हे दोन्ही रात्री त्याच्यावर येईल इतके पाणी घालून भिजू घालून ठेवायचे आहे. जर तुम्ही राजगिरा आणि शेंगादाणे रात्री भिजू घालायला विसरलात किंवा शक्य झाले नाही तर किमान 2 तास तरी भिजू घालून ठेवावे. यातील पाणी काढून टाकायचे आहे व राजगिरा आणि शेंगादाणे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे. ही अशी मऊ पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. इडलीच्या बॅटर प्रमाणे हे बॅटर आपल्याला तयार करायचे आहे. यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत. मिरची वाटून घातली तरीही चालेल. चवीनुसार मीठ घालायचे आहे. इथे ही एक टीप लक्षात घ्या की मीठ थोडे कमीच घालायचे आहे. या घावनमध्ये मीठ किंचितसे जरी जास्त झाले तरी घावन खूपच खारट लागतात, म्हणून मिठाचे प्रमाण बेतानेच असावे. अशा प्रकारे आवश्यकतेनुसार पाणी घालून हा घोळ छान मिक्स करून घ्यायचा आहे. इथे तवा गरम करायला ठेवला आहे. तवा थोडा गरम झाला की थोडे तेल सोडावे व तुम्हाला हव्या त्या आकारात म्हणजे छोटे किंवा मोठे घावन करावे. झाकण ठेवून मध्यम गॅसवर 2 मिनिटे घावन शेकून घ्यावे. गॅस खूप मोठा किंवा खूप कमी असाच ठेवता मध्यम ठेवावा. आता पलटी करून पुन्हा झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे आहे. हे घावन बटाट्याची भाजी, दही, खोबऱ्याची चटणी बरोबर छान लागतात. राजगिरा पचायला हलका असतो, पौष्टिक असतो व त्याचे हे घावनही कडक किंवा कुरकुरीत न होता छान मऊ होतात. त्यामुळेच ते लहान बाळापासून ते अगदी वृद्धांपर्यंत आहारासाठी उत्तम आहे. तुम्ही सुद्धा उपवासाला किंवा उपवास नसतानाही नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा बाहेर कामानिमित्त जाणाऱ्यांसाठी राजगिऱ्याचे घावन नक्की करा. इथे मी तुम्हाला अजून एक करून दाखवते. झाकण ठेवून छान आपण त्यांना शेकून घेऊ. आपले इथे गरमागरम करायला अतिशय सोपे आणि पौष्टिक अशी राजगिऱ्याचे घावन तयार आहे. त्यासोबत दह्याची वाटी, बटाट्याची भाजी तयार आहे. हे खाऊन तुमच्या घरचे तुमच्यावर नक्की खुश होतील व तुम्हाला कॉम्प्लिमेंट देतील. आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.